बातमी आता सविस्तर पाहणार आहोत. सोन्याला ड्रॅगनचा विळखा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी हेमाली मोहिते. 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 73,000च्या वर आहे. 10 वर्षांपूर्वी जेमतेम 25 ते 30,000च्या जवळ असणारा हा भाव आज तब्बल 3 पटीनं वाढलेला आहे. गेल्या 10 वर्षात सोन्याचा चढता आलेख पाहायला मिळालेला आहे. आपण पाहूया चीन नेमकी एवढं सोनं खरेदी का करतोय ते. दरम्यान गेल्या 10 वर्षात सोन्याचा चढता आलेख कसा आहे ते पाहूया. 2014 मध्ये 28,006 इतका हा दर होता. 2015 मध्ये 26,343. गेल्या 10 वर्षातला सोन्याचा हा चढता आलेख आपण पाहतो आहोत. किंमत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटची आपण पाहतो आहोत. 2015 मध्ये 26,343 इतका हा दर होता. त्यानंतर 2016 मध्ये त्यात वाढ झालेली आहे. 28,623 पर्यंत दर गेलेला आहे. 2017 मध्ये हा दर 29,667 वर गेलेला आहे. 2018 मध्ये 31,438 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटची किंमत आपण पाहतो आहोत. 35,220 पर्यंत दर गेलाय 2019 मध्ये. तर 2020 मध्ये 48,651 पर्यंत दरवाढ झालेली आहे. 2019-2020 मध्ये ही अफाट दिसते आहे. तर 2021 मध्ये 2020च्या तुलनेत फारशी वाढ झालेली नाहीये. 48,720 पर्यंत दर गेलेला आहे. तर 2022 मध्ये 52,670 इतकी दरवाढ झालेली आहे. त्यानंतर 2023 मध्ये थेट दर पोहोचलेला आहे 65,330 वर. आणि त्यानंतर 2024 मध्ये म्हणजे आज घडीला सोन्याचा दर आहे प्रति 10 ग्रॅम 73,350. 10 वर्षातला आपण हा चढता आलेख पाहतो आहोत. गेल्या 10 वर्षांमधला हा चढता आलेख पाहिल्यानंतर भारतीयांमध्ये सोन्याचं आकर्षण काही नवीन नाही, पण हेच आकर्षण सध्या चीनी लोकांमध्येही पसरत चाललंय. आणि म्हणूनच चीनच्या केंद्रीय बँकेकडून सोनं खरेदीनं 50 वर्षातला रेकॉर्ड मोडला. सोन्याचा भाव गगनाला भिडला असला तरी चीनची खरेदी मात्र थांबलेली नाहीये. रिअल इस्टेट किंवा स्टॉक यासारख्या गुंतवणुकीवरील विश्वास कमी झाल्यानं चीनी ग्राहक सोन्याकडे झुकलेत. चीनकडून ही सोनं खरेदी त्याला काही कारणं आहेत. याच बाबत या संपूर्ण घडामोडीबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत पीएनजीचे सीईओ अमित मोडक आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याकडूनही आपण या महत्त्वाच्या घडामोडीचा जागतिक स्तरावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे अमितजी आणि शैलेंद्रजी या कार्यक्रमामध्ये. अमितजी, सुरुवातीला तुम्हाला प्रश्न आहे, चीनने अचानक सोनं खरेदी का वाढवली? चीनने अचानक सोनं खरेदी वाढवली असं नाहीये. डी-डॉलरायझेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे की परकीय चलनात असलेले जे डॉलर आहेत त्याला दुसरं काहीतरी पर्यायी गुंतवणूक करणं गरजेचं आहे की जेणेकरून डॉलरला उद्या जर काही धोका निर्माण झाला तर तो आपल्याकडच्या फॉरेक्स रिझर्व्हला निर्माण होऊ नये किंवा आपले फॉरेक्स रिझर्व्ह त्याच्यामुळे डिव्हॅल्यू होऊ नयेत. त्याच्याकरता म्हणून डी-डॉलरायझेशन ही कन्सेप्ट आली. चीननी ती त्या फार मोठ्या प्रमाणावरती राबवली गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि त्यामुळेच चीननी त्यांच्याकडे फॉरेक्स रिझर्व्हमध्ये असलेले डॉलर सोन्यामध्ये कन्वर्ट करायला म्हणजे सोनं खरेदी करायला आणि अमेरिकन डॉलर विकायला सुरुवात केली. आता चीननी जे काय सोनं खरेदी केलं ते गेल्या 6 महिन्यात खरेदी केलं आणि ते सुद्धा जानेवारी अखेरपर्यंत खरेदी केलं. आत्ता जे भाववाढ होत आहेत ते त्याची न्यूज आल्यानंतरची भाववाढ आहे. पण तेव्हा जे काय सोनं खरेदी केलंय त्याची सेटलमेंट तेव्हाच होऊन गेली आहे. त्यामुळे त्याच्यामुळे आत्ता भाव वाढत आहेत हे म्हणण्यापेक्षा आता चीनचं डी-डॉलरायझेशन जे धोरण आहे ते इतर देशही राबवण्याची शक्यता आहे. आता आपणही वाचतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करून सोन्याचे साठे वाढवलेत त्यांच्याकडचे. तर असे बरेचसे देश, बऱ्याच देशाच्या सेंट्रल बँका डी-डॉलरायझेशन करता सोन्याची खरेदी करतायत डॉलर विकून. कारण आपण जेव्हा चलन म्हणतो तेव्हा ती एक वस्तूच असते की चलन विकतात आणि सोनं खरेदी करतात. तर तसं आता डॉलर विकले जात आहेत आणि सोनं खरेदी केलं जाते आणि त्यामुळे अनसिस्टमॅटिक डिमांड निर्माण झाला. जेव्हा सामान्य माणूस सोनं खरेदी करतो आणि उत्सव म्हणून खरेदी करतो, सण म्हणून खरेदी करतो तेव्हा तो सिस्टमॅटिक डिमांड असतो.
परंतु हा अनसिस्टमॅटिक डिमांड निर्माण झाला आहे. अनसिस्टमॅटिक डिमांडमुळे कायमच जर्क येतो मार्केटमध्ये, प्राइसमध्ये. तो जर्क आत्ता दिसतोय. जर्क आलेला असताना प्रत्येक गुंतवणूकदारांनी असू दे, सामान्य ग्राहकांनी असू दे, थोडं सावध राहणं गरजेचं असतं. कारण जर्क एकदा आला की जेव्हा न्यूट्रल होतं सगळ्या परिस्थिती, त्याच्यानंतर परत भाव थोडेसे स्थिरावू शकतात किंवा थोडे खाली येऊ शकतात. नक्की. शैलेंद्रजी, जसं अमितजी म्हणालेले आहेत की इतरही देश कदाचित चीनच्या पावलावर पाऊल ठेवू शकतात, मात्र इथं प्रश्न असा येतो आहे की कोणताही देश अशी अचानक सोनं खरेदी का वाढवतो? यामागे काही ठराविक कारणं आहेत? नाही, मला असं वाटतं की हा जो मुद्दा आता मांडला गेला होता, केवळ चीनकडनं डॉलरायझेशन किंवा डॉलरची जी मोनोपली आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न होत नाहीये. तर जवळपास 76 देशांच्या सेंट्रल बँक ज्या आहेत या आता अशा स्वरूपाने प्रयत्न करायला सुरुवात, विशेष करून टर्की असेल, इव्हन रशियाकडनं देखील हाच प्रकार होतो. आरबीआय कडनं 600 टनच्या आसपास सोनं हे खरेदी केलं गेलेलं आहे. आणि एक ओव्हरऑल सध्या जे करन्सी वॉर आपण प्रामुख्याने पाहतो तो तुम्हाला यासाठी पण दिसून येतो आहे की डॉलरची मोनोपली ही आता अनेक देशांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेली. आणि ते यासाठी आहे की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने ज्या पद्धतीचे निर्बंध हे रशियाच्या विरुद्ध लावलेले होते आणि ते निर्बंध लावल्यानंतर एकूणच डॉलरमधले ट्रान्झॅक्शन ठप्प झाले. हे डॉलरमधले ट्रान्झॅक्शन ठप्प होण्यात, जसं मास्टर कार्ड, व्हिसा कार्डचे ट्रान्झॅक्शन ठप्प झाले. 5,500 निर्बंध अशा पद्धतीने लावले गेले रशियाच्या विरुद्ध. त्यामुळे इतर देशांना देखील ही असुरक्षितता आहे. उद्या अमेरिका अशाच प्रकारे आपल्या विरोधामध्ये देखील एखादी ऍक्शन घेऊ शकते. विशेष करून चीन सारख्या देशाला ही भीती आहे. चीनने जर उद्या, कारण ऑलरेडी चीन आणि अमेरिकेमधला जो ट्रेड वॉर आहे हा त्याचं रिफ्लेक्शन हे प्रत्येक सब कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला पडताना दिसत आहे. त्यांच्यामधले पॉलिटिकल लेव्हलचे देखील कन्फ्लिक्ट जे आहेत, कन्फ्रंट्रेशन्स आहेत, ते आता खूप अग्रेवेट व्हायला लागलेले आहेत. विशेष करून चीनचे तैवान संदर्भातलं जे धोरण आहे त्याला अमेरिकेचा पूर्णपणे विरोध आहे. ते येत्या काळामध्ये अग्रेवेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कदाचित अमेरिकेमध्ये पुढचं जे शासन आहे ते एखाद्या एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन, जसे रशियाच्या विरुद्ध इकॉनॉमिक सँक्शन्स लावले गेले तसा एखादा फतवा हा चीनच्या विरुद्ध देखील ते काढू शकतात. आणि अशा वेळी चीन सारखा देश त्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या गोष्टी करतो आहेत. किंबहुना इतरही देश अशा स्वरूपाने आता विचार करायला लागलेले आहेत. कारण डॉलरमधनं ट्रान्झॅक्शन किती काळ करायचं, कारण डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन जितकं काळ चालू राहील तितकं अमेरिकेची मोनोपली आणि हेजेमनी ही जगावरती चालणार आहे. ती जर तुम्हाला कमी करायचं असेल तर डॉलरमधलं ट्रान्झॅक्शन कमी करावं लागेल आणि लोकल करन्सीमधनं ट्रेड करावं लागेल. जो प्रकार आता आपण रुबलच्या बाबतीमध्ये होताना बघतो आहोत. चीन आता सौदी अरेबिया बरोबर जे आहे युआन मधनं तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यंतरी इराण बरोबर देखील आपण रुपयामध्ये ऑइल खरेदी करण्याचा आपण प्रयत्न केला होता. इव्हन रशिया बरोबर सध्या आपलं बोलणं चाललंय की रशियाकडनं आपण जे 13 अब्जाचं तेल घेतलंय, निदान 6 अब्ज तरी आपण रुपयामध्ये पेमेंट करू शकतो का. त्यामुळे हा ट्रेंड संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला सध्या चालू असताना दिसतो आहे. पण सोन्यामध्ये तो रिफ्लेक्ट होताना यासाठी दिसतोय की त्याच्यामध्ये जसं डॉलरायझेशन एक महत्वाचं कारण आपण सांगतो आहोत, तसं त्याच्यातलं एक महत्वाचं कारण दुसरं चीन मधल्या विशेष करून जे अंतर्गत कारणं त्यांच्याकडे आहेत. कारण चीन जरी ते दाखवत नसला तरी चीनमध्ये सध्या आर्थिक पडझड ही मोठ्या प्रमाणावरती कंपॅरेटिव्हली जगाच्या इतर याच्यामध्ये, कारण पोस्ट कोरोना फेजमध्ये, पोस्ट रशिया युक्रेन फेजमध्ये चीनचा इंडस्ट्रियल ग्रोथ रेट हा डाऊन झालेला आहे, जीडीपी ग्रोथ रेट हा डाऊन झालेला आहे. आणि त्यामुळे विशेष म्हणजे रिअल इस्टेट हा चीनच्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. कारण चीनचे मल्टिपल प्रोजेक्ट किंवा $1 ट्रिलियन प्रोजेक्ट अनेक देशांमधनं चालू आहेत. त्यामुळे जीडीपीला त्यांच्या रिअल इस्टेटचा जो जीडीपीचा शेअर आहे तो जवळपास 40% आहे. पण त्यांच्या रिअल इस्टेटमध्ये जी पडझड सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला गुंतवणुकीचे ऑप्शन्स जे होते, तो रिअल इस्टेट हा मुख्य ऑप्शन होता, तो आता बाजूला सरल्यामुळे परदेशामध्ये गुंतवणूक करण्याला चीनी नागरिकांना खूप निर्बंध आहेत. त्यामुळे ते सोन्यामध्ये सेफ गुंतवणूक म्हणून करत आहेत. त्यामुळे चीनकडनं डिमांड फार वाढली. त्यामुळे सरकारकडनं जशी डिमांड आहे तशी लोकांकडनं पण डिमांड आहे. खरं तर चीन हा प्रोडक्शन सोन्याच्या करण्यामध्ये देखील नंबर 1 ला आहे. भारत इम्पोर्टमध्ये नंबर 1 ला होतो, पण चीन आता भारताला ओव्हरटेक करून पुढे चालला गेलेला आहे. त्यामागे चीनचे अंतर्गत कारण आणि त्यांचं जे एक्सटर्नल कारण आहे, विशेष करून अमेरिकेच्या बाबतीमध्ये त्यांचा जो ट्रेड वॉर चाललेला आहे, करन्सी कॉन्फ्लिक्ट चाललेला आहे आणि एक प्रकारची जी इन्सेक्युरिटी आहे ह्या बऱ्याच देशांमध्ये, त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी ह्या सोने खरेदीमध्ये तुम्हाला पडताना दिसून येतं. नक्की. अमितजी, हा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, की कारण जसं आपण म्हणतो आहोत आता सध्या तरी टक्केवारीच्या तुलनेत भारताकडे सध्या चीनच्याही दुप्पट सोनं आहे अशी माहिती आहे. मात्र भारतातली सोनं खरेदी मंदावली आहे का, याचं काय कारण आहे? आणि यामुळे भारत आणि चीनमधल्या सोने खरेदीमध्ये मोठी तफावत निर्माण होऊ शकते का? याचे काही परिणाम भारताच्या बाजारावर होऊ शकतात? भारतात सोनं किती आहे याचं कोणी एस्टिमेशन करणं
हे मला म्हणजे काहीतरी फार मोठं धाडस केल्यासारखं वाटेल, कारण कोणी ते धाडस करू नये. कोणालाच अंदाज नाहीये की भारतामध्ये सोन्याचे साठे किती आहेत, कारण घराघरात सोनं आहे. गुंजभर का होईना प्रत्येक फॅमिलीकडे सोनं आहे, देवळांमध्ये सोनं आहे, धार्मिक संस्थांमध्ये सोनं आहे, ट्रस्टकडे सोनं आहे. आणि गव्हर्नमेंट रिझर्व्ह म्हणाल तर गव्हर्नमेंट रिझर्व्ह काही फार मोठेसे नाहीत, कारण आपण जे काही SGB बॉन्डच्या नावाखाली सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड इश्यू केलेत, त्याचं जे सोनं देणं लागतो आपण सामान्य जनतेला, त्याच्या साधारणपणे जवळपास एवढंच RBI कडे सोन्याचा साठा आहे. त्यामुळे तो सोन्याचा साठा धरला नाही तरी जगात कोणाकडेही जेवढा सोन्याचा साठा नाही तेवढा भारताकडे सोन्याचा साठा आहे. आता चीनने अचानकपणे वैयक्तिक पातळीवरती किंवा कॉर्पोरेट लेवलला म्हणजे सेंट्रल बँक पातळीवरती सोन्याची खरेदी वाढवली, तरी भारताच्या एवढी सोन्याची म्हणजे साठा असलेला दुसरा देश निर्माण होणं आता तरी कुठला शक्य नाही. भारतामध्ये जी काही सोन्याची खरेदी मंदावली आहे ती तात्पुरती मंदावली आहे, कारण लोकांना एकदा डायजेस्ट झालं की 70,000 10 ग्रॅम हा सोन्याचा भाव असणारच आहे, तर पुन्हा एकदा लोक पूर्वीसारखीच सोन्याची खरेदी करायला लागतील. थोडंसं कसं असतं की पॉकेट साईज प्रत्येकाचा एक रिस्ट्रिक्टेड असतो. त्या पॉकेट साईज मध्ये जर का काही दिवसापूर्वी 10 ग्रॅम सोनं येत असेल आणि आता 7 ग्रॅम सोनं येत असेल तर लोक 7 ग्रॅम सोनं खरेदी करतील, पण काही दिवसात तो पॉकेट साईज मोठा झाला की पुन्हा एकदा पूर्वीसारखी सोने खरेदी भारतामध्ये सुरू होईल. आणि भारतापेक्षा सोन्याचं कोणाचा साठा अजून इथून पुढे 50 वर्ष तरी क्रॉस करेल असं मला वाटत नाही. आणि डीडॉलरायझेशनचा जो धोका आपण म्हणतोय तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायची शक्यता नाही, कारण आपणही जे इंडियन रुपीमध्ये ट्रेड करावं इतर देशांनी आपल्याशी असं आपण म्हणतो, तर ते देश नुसते एक राजकीय स्टंट म्हणून हो म्हणत असतील, आपणही त्याला प्रसिद्धी देत असू, पण प्रत्यक्षात जेव्हा ट्रेड सुरू होतो त्यानंतर त्यांना त्यांच्याकडे साठलेल्या रुपयांचं काय करायचं हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यांना एक तर फोर्सफुली भारताच्या वस्तू घ्याव्या लागतात किंवा मग थांबून ते फॉरेक्स रिझर्व्ह अडकून पडतात आणि त्याचा तोटा सहन करावा लागतो. आणि ही परिस्थिती आता रशियाची फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. रशियाने इंडियन रुपीमध्ये ट्रेड केलं आणि नंतर आता काही काळानंतर त्यांनी अचानकपणे इंडियन रुपीचं ट्रेड थांबवलंय आणि त्यामुळे इंडियन रुपीमध्ये ते ट्रेड करत नाहीयेत. पुन्हा एकदा त्यांना डॉलर, युआन, युरो किंवा येन अशा प्रकारच्या इतर फॉरेन करन्सीजच त्यांना लागत आहेत, कारण त्या करन्सीमध्ये ते त्या देशांकडून खरेदी करू शकतात. बरं अमित जी, जर गेल्या 10 वर्षांमधला सोन्याच्या दरांचा सोन्याचा दर जो आहे तो थेट 73,000च्या घरात पोहोचलेला आहे. आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर विचार करायचा झाला तर चीनचं युआन आणि अमेरिकेचा डॉलर यांच्यातल्या चढाओढीमुळे हे सोनं इतकं महाग होतंय का? प्रश्न मला विचारलाय का? अमितजींना विचारला. शैलेंद्रजी, काय वाटतं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही देऊ शकता की सोनं जे महाग होते त्यामागे ही चढाओढ आहे डॉलर आणि युआन मधली, की आणखीन काही कारण आहेत की जसं तुम्ही सांगितलं चीन जे सोनं खरेदी करते याची एक्सटर्नल कारणं सुद्धा तुम्ही मगाशी सांगितलेत, पण इंटरनल कारणं यामागे आहेत का आणि त्यामुळे सोनं महाग होत आहे का? काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की मी जसं तुम्हाला सांगितलं की मल्टिपल फॅक्टर्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि जसं चीनच्या बाबतीमध्ये हा ट्रेंड तुम्हाला आता दिसून येतोय, कारण 16 महिन्यांमध्ये चीनकडनं जी सोन्याची खरेदी झाली ती साधारणतः 2,000 टन एवढी आहे. आणि अशा हे नोटिसेबल आहे, म्हणजे हे सगळ्यांच्या नजरेमध्ये येण्यासारखी पार्ट आहे. आपण एक बाब नक्की आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या वेळेला चीन सारख्या देशाचा आपण विचार करतो जो लॉंग टर्म प्लॅनिंग मध्ये विश्वास ठेवणारा देश आहे, म्हणजे ते कोणती गोष्ट तात्काळ करत नाही, ते कोणत्या तरी गोष्टींचं उद्दिष्ट निर्धारित करतात आणि त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक निर्णय त्यांच्याकडे घेतले जातात. आपण बघतो की ज्या वेळेला चीनला अशी एक चुणूक लागली होती साधारणतः 2020च्या आसपास की एखादा कोरोना सारख्या साथीचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती रूपांतर होऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, त्यावेळेला रेकॉर्ड ब्रेक चीनकडनं मेडिकल इक्विपमेंटची खरेदी केली गेलेली होती त्याची पूर्वतयारी म्हणून. आता त्यांचा जो प्लॅन आहे तो प्रामुख्याने 2 अँगलने, त्यांचा एक लॉंग टर्म प्लॅन एक शॉर्ट टर्म प्लॅन आहे. लॉंग टर्म प्लॅन मध्ये साधारणतः 2049 पर्यंतची त्यांची स्ट्रॅटेजी त्यांनी वर्कआउट केली आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना अमेरिकेला ओव्हरकम करायचं. सध्या जगातली नंबर 1ची अर्थव्यवस्था अमेरिका आहे, फॉरवर्ड बाय चायना, आणि त्यानंतर जपान, जर्मनी आणि भारत ह्या 5 अर्थव्यवस्था सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत आकाराने. त्यांना जर अमेरिकेला ओव्हरकम करायचं असेल हा त्यांची लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आहे आणि ठिकठिकाणी अमेरिकन ट्रेड इंटरेस्ट त्यांना ब्लॉक करायचे आहेत, हा त्यांचा मेन लॉंग टर्मचा आहे. पण शॉर्ट टर्म मध्ये त्यांना रशिया युक्रेन नंतरची प्रामुख्याने भीती वाटते आहे ती ही भीती वाटते आहे की जर तैवान आणि चीनचा संघर्ष वाढला, कारण लक्षात घ्या तैवानच्या बाबतीमध्ये
अमेरिकन काँग्रेसची ही घटनात्मक ज्याला आपण म्हणतो ही कमिटमेंट आहे. बरं. त्यांनी काँग्रेसमध्ये ऍक्ट पास केलेला आहे की जर चीनने तैवानवरती अटॅक केला तर तो अटॅक अमेरिकेवरचा अटॅक असेल असं गृहीत धरलं जाईल आणि तैवानला पूर्ण मदत केली जाईल. त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून चीनच्या विरुद्ध इकॉनॉमिक सँक्शन्स लागू करणं हे होऊ शकतं. दुसरा असा मुद्दा आहे की चीन आणि अमेरिकेचा जो ट्रेड आहे हा अराउंड $800 बिलियन आहे आणि हा प्रामुख्याने डॉलर डॉमिनेटेड असल्यामुळे जसं सांगितलं की त्यांच्या एकूण फॉरेक्समध्ये डॉलरचं जे पर्सेंट आहे 56% आहे. त्यामुळे हे 56% डॉलरचं असले ते प्रमाण कमी करणं हे त्यांना गरजेचं वाटतंय. कारण जर अशी वेळ आली एखादी इकॉनॉमिक सँक्शनची किंवा चीनला पनिश करण्याची तर त्यावेळेला डॉलरचा जर पूर्णपणे कमी महत्व झालं तर चीनला कोणत्या प्रकारचं नुकसान व्हायला नको म्हणून ते पूर्वतयारी करतात. दुसरं असं आहे की त्यांना युआनची व्हॅल्यू देखील वाढवायची आहे आणि ते व्हॅल्यू वाढवण्यासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन्ही अँगलनी जर आपण विचार केला तर त्या दृष्टिकोनातून चीनची हा स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे म्हणून याकडे बघता येईल. अर्थात हे एकमेव कारण आहे असं नाही, तर मल्टिपल फॅक्टर्स आहेत. अशाच प्रकारे रशियाकडनं देखील खरेदी सुरू आहे. मी तुर्कस्तानचं देखील उदाहरण तुम्हाला दिलं, भारताचं देखील तुम्हाला मी उदाहरण दिलंय आणि येत्या काळामध्ये हा ट्रेंड चालत राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची खरेदी सेंट्रल बँकांकडनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण चीनकडनं जे घडतं आहे ते अलार्मिंग लेवलला आहे आणि ते अचानक घडलेलं असल्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की एखाद्या मोठ्या कोणत्या तरी स्ट्रॅटेजीची तयारी किंवा एखाद्या मोठ्या कोणत्या तरी घटनेची पूर्वतयारी म्हणून चीन हे सगळं करतो आहे का, अशा दृष्टिकोनातून देखील या सगळ्या प्रकरणाकडे बघायला वाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. नक्की शैलेंद्रजी, जसं तुम्ही सांगितलं की ही एक पूर्वतयारी असू शकते, एखाद्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. मात्र जेव्हा अचानक चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर ही खरेदी करतो आहे तेव्हा ही खरेदी मुळात चीनचं म्हणजे एक स्वभाव म्हणायचा का की जगातलं सगळं सोनं स्वतःकडे ओढून घेण्याचा हा आवरटपणा आहे चीनचा? चीन हे यासाठी पण करतोय जसं मी तुम्हाला सर आपण प्लीज बोला, मला व्हॉइस जरा ओढून घेणं असा काही हा भाग नाहीये. त्या जसं सर म्हणले तसं ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्यांची लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आहे, 49 सालपर्यंतची स्ट्रॅटेजी आहे. हे सगळं असलं तरी मी स्वतः प्रॅक्टिकल विचार केल्यानंतर मला अमेरिका चीनवर निर्बंध लादेल, चीन तैवानवरती काहीतरी खूप अग्रेसिव्ह अटॅक करेल वगैरे या गोष्टी आता अनेक वर्ष चर्चा चालल्या आहेत, काही घडत नाही याच्यामध्ये. अमेरिकेला चीनशिवाय पर्याय नाही. अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये कन्झ्युमर आयटम्समध्ये चीनशिवाय पर्याय नाही. अमेरिकेमध्ये कुठलीही गोष्ट घेतली तर त्याच्यात सगळं वरती खाली लिहिलेलं असलं तरी शेवटी लिहिलेलं असतं मेड इन चायना. त्यामुळे त्यांची चीनवरती फार मोठी भिस्त आहे. तिथे जर सप्लाय चेन बिघडली चीनकडून येणाऱ्या वस्तूंची तर तिथे अचानकपणे स्केअरसिटी निर्माण होईल, महागाई निर्माण होईल. ते अमेरिकेला नकोय आणि चीनलाही अमेरिकेबरोबरचे संबंध बिघडू जास्त द्यायचे नाहीत, कारण त्यांच्या इथे जी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे त्याचं लार्जेस्ट कन्झम्पशन जे आहे ते आज अमेरिका करते, चांगल्या प्राइस देऊन करते म्हटल्यानंतर त्यांना काही त्याच्या आडकाठी करायचं मला तरी स्वतःला कारण वाटत नाही. मी लहानपणी शाळेत जात असताना पेट्रोल पंपांवरती एक बोर्ड वाचायचो की हा पेट्रोलचा शेवटचा थेंब असू शकतो. आज मी 40 वर्षानंतरही ती जाहिरात वाचतो की आता ती जाहिरात बंद झाली. तर तसंच काहीच आहे. चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले हे कायमच सांगितलं जाईल, प्रत्यक्षात काही घडणार नाही. आणि चीनची खरेदी जर एकदा थांबली ते काही प्रमाणामध्ये करतील, पण ती जेव्हा न्यूट्रल होईल तेव्हा सोन्याचे भाव अचानक खाली येतील का? तर सोन्याचे भाव नाही खाली येणार, कारण सोन्याचा भाव हा जो वरती गेलाय किंवा तुम्ही जे काय आज टायटलमध्ये दाखवताय की 1 लाख रुपयापर्यंत जाणार, ते 1 लाख काय 2 लाख पर्यंत जाऊ शकतो. कारण की बँकेत ठेवलेले 1000 रुपये जर 1080 होतात 1 वर्षांनी, तर सोन्याचंही 1000 रुपयाचं आजचं जे काय टिकली मिळत असेल ती 1080 रुपये दराची होईल काही दिवसांनी 1 वर्षांनी. म्हणजे बँकेचं व्याज जे आहे त्या व्याजापेक्षा जास्त रिटर्न देणारे असं जर सोनं असेल तर सोन्याचे भाव नक्कीच टिकून राहतील. आणि बँकेचं व्याज हे महागाईपेक्षा कमी दराने वाढतं आणि सोनं मात्र महागाई एवढं किंवा महागाईपेक्षा जास्त वाढतं. हे जर आपण धरलं गृहीत तर सोन्याचा भाव 1 लाख काय 2 लाख रुपये सुद्धा होऊ शकेल आणि कुठलाही देश असं सोनं कॉन्सन्ट्रेट करून बसू शकणार नाही. शेवटी त्यालाही जेव्हा जगामध्ये व्यापार करायची अमितजी, इथे एक आणखी प्रश्न असा विचारायचा, जसं तुम्ही म्हणालात 1 लाखावर काय 2 लाखावर सुद्धा सोनं जाऊ शकतं. मात्र आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे चीनच्या सोनं खरेदीमुळे, तर यासाठी भारतीय ग्राहक आणि भारतीय बाजारानं काही काळजी घ्यायला हवी का? अगदी थोडक्यात सांगा. मी तसं म्हटलं असं की जर्क जेव्हा येतो त्याच्यानंतर ग्राहकांनी थोडं सावध राहायला पाहिजे, कारण तो जर्क हा तात्पुरता असतो, 3 महिने 4 महिने टिकतो आणि नंतर न्यूट्रल होतो.
तर तसं होऊ नाही आणि आपल्याला नुकसान होऊ नये असं जर वाटत असेल तर सोनं खरेदी करत राहावं, सोनं खरेदी करण्याचं थांबू नये. पण जे काय प्रमाण असेल ते थोडं कमी केलं आणि नंतर परत जेव्हा भाव स्टेबल होतील त्याच्यानंतर परत जर ओरिजिनल प्रमाणामध्ये आपण सोनं खरेदी करायला लागलो किंवा जास्त खरेदी करायला लागलो तर चालू शकेल. पण सोनं स्टेबल होण्याची वाट थोडीशी पाहायला काहीच हरकत नाही. नक्की. आणि शैलेंद्रजी, तुमच्यासाठी हा पुढचा शेवटचा प्रश्न आहे की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की ही चीनची पूर्वतयारी आहे आणि तैवान सुद्धा नजरेसमोर आहे. पुढच्या वर्षी चीन तैवानवर हल्ला करू शकतो का? कारण त्यामुळे बाजारावर परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घ्या की आता डायनामिक्स गेल्या 2-3 वर्षापासून फार बदलले. आता मोडक साहेब म्हणत होते की शक्यता कमी आहे. हे मलाही वाटायचं. मी आंतरराष्ट्रीय संबंधांचा 25 वर्षापासूनचा अभ्यासक आहे. कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की रशिया युक्रेनवरती अटॅक करेल. कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की इराण इस्रायलवरती मिसाईलने अटॅक करेल. या दोन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत, म्हणजे आम्ही सगळे अभ्यासक मत मांडत होतो की आता युद्धाचा काळ हा पूर्णपणे गेलेला आहे, तो काल बाह्य झालेला आहे. आता आर्थिक परावलंबी तो वाढलेला आहे. लोक देश हे व्यापाराला आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देतात. पण हे असं असतानाही युद्धाचं अस्तित्व आहे आणि ते आहे म्हणूनच आज जवळपास वर्ष होऊन गेलं तरी रशिया युक्रेन वॉर जे आहे हे अजून काही संपलेलं नाहीये. दुसरं, आता आखातामधलं वॉर अग्रेवेट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तिसरं, तुम्ही जर म्हणत असाल तर हेच जर पॉसिबिलिटी आपण गृहीत धरली, जर तुमच्याकडे 2 कन्फ्लिक्ट झोन तयार झाले, एक युरोपमध्ये कन्फ्लिक्ट झोन तयार झाला, दुसरा मिडल ईस्टमध्ये कन्फ्लिक्ट झोन तयार झाला, तर तिसरा एशिया पॅसिफिक मध्ये कन्फ्लिक्ट झोन तयार होऊ शकतो. त्याला काही नाकारता येण्यासारखी शक्यता नाहीये, कारण तशा प्रकारचे कन्फ्लिक्ट झोनच्या पॉसिबिलिटीज आहेत. आणि ज्या पद्धतीच्या दोन्ही पण एक्सपान्शनिस्ट पॉवर आहे, अमेरिका आणि चायना, त्या ज्या एक्सपान्शनिस्ट पॉवर आहेत त्या एकमेकांना भिडणार. आज ना उद्या ते येणार. कोणी ही डेट डिसाईड नाही करू शकणार. परंतु लक्षात घ्या की जसं भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये पण आम्ही म्हणत आलेलो की भारत आणि चीन हे एक दुसऱ्यांशी दोघांची टक्कर 100% होणार, युद्ध 100% होणार. कधी होणार हे मी सांगू शकणार नाहीये. परंतु चीन हा देशच असा आहे की ज्याचे मनसुबे हे जगावरती राज्य करण्याचे असल्यामुळे, ते एक्सपान्शनिस्ट पॉवर असल्यामुळे त्यांची इतरांबरोबर प्रॉब्लेम्स निर्माण होणार आणि त्याचीच पूर्वतयारी कुठेतरी चीन करताना दिसत आहे. अमितजी आणि शैलेंद्रजी, आपण दोघंही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद NDTV मराठीकडून. जसं शैलेंद्रजी यांनी सांगितलेलं आहे की चीनकडून पूर्वतयारी सुरू होते आहे. विविध कॉन्फ्लिक्ट झोन जगामध्ये तयार होत आहेत आणि या परिस्थितीमध्ये सोनं खरेदीवर काही परिणाम होऊ शकतो का? अर्थात होऊ शकतो. दरावर परिणाम होऊ शकतो. मात्र भारतीय ग्राहकांनी सोनं खरेदी करत राहावं. काही काळासाठी ती कमी करावी, मात्र स्टेबल भाव झाल्यानंतर ते परत करावं, असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि तुम्ही पाहत आहात NDTV मराठी.